तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होते. इथे बामण म्हणणार नाही, इथे तुम्हाला कोणी भविष्य सांगणार नाही. स्वप्नील बोरसे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपण आज जाणार आहोत सती माताला. तर सती माताचे मंदिर आहे मित्रांनो अमळनेर जवळ. तर मित्रांनो, आपल्याला टाकरखेड्याजवळ सती मातेच्या मंदिरला जायचे आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग आणि खूपच चांगला होणार आहे आणि तुम्हाला एकदम नवीन आणि युनिक माहिती मिळणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि हो मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या बाजूला सबस्क्राईब बटन आहे आणि ह्या बाजूला लाईक बटन आहे. जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला आणि ब्लॉग चांगला वाटला तर तुम्ही चॅनलला नक्की लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, ब्लॉगला सुरुवात करूया. तर आपल्याला आज घरून निघायलाच खूप टाइम झाला होता आणि काय सकाळी सकाळी आता 9:30 वाजलेले आहेत आणि सकाळी सकाळी गाडीच्या वेगळीच मजा असते, कारण रस्त्यावर गर्दी आणि ट्रॉफिक कमी असते. त्याच्यामुळे आता हा रस्ता आहे आपल्या खेडेगावाचा रस्ता, त्याच्यामुळे याच्यावर तर गर्दी राहतच नाही. आणि आता आपल्याला 40 ते 45 किलोमीटर पुढं जायचं आहे, त्याच्यामुळं आपल्याला पाऊण तास तर नक्कीच लागेल. तर हे आहे आपलं कॉलेज आहे मित्रांनो धरणगावचं. इथं आपली 11वी झाली होती आणि 12वी पण इथंच केली होती मुक्त विद्यापीठमध्ये. आता आपण सरळ धरणगावच्या रस्त्याने जात आहोत आणि इथं रेल्वे स्टेशन आहे आपलं. आणि आता हे धरणगावचं गेट चालू झाला. काय भाऊ, खानदेशी बोलाशिवाय तर जमत नाही, कारण आपली मातृभाषाच खानदेशी आहे आणि आपण आता धरणगावमध्ये जायलेत. तर मित्रांनो, हे आहे धरणगाव आणि इथं ट्रॉफिक तर एवढी जाम होत नाही, पण हे जे चौफुली आहे इथं थोडीफार होते. तर हे धरणगावमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि इथं स्मारकचे काम चालू आहे मित्रांनो. आणि हे आहे चौफुली शिवछत्रपती शिवाजी महाराज चौकडी आणि आपण आता चौकड्याच्या रस्त्याने जात आहोत. तर पुढे आता आल्यावर इथं 2 रस्ते आहेत, एक जातो सरळ चोपड्याला आणि एक डाव्या साईडला जातो अमळनेरला. तर आपल्याला अमळनेरकडे जायचे. तो पहिले आपण आता थोडं पेट्रोल टाकून घेऊ, कारण गाडीमध्ये पेट्रोल पण कमी आहे. तर हा रस्ता एवढा खराब होता मित्रांनो की बहुत खराब होता, पण आता एवढा पाऊस झालेला आहे की गाडी चालवायला खूप मजा येते रस्त्यावर. आता पुढं गेल्यावर आपण थोडी गाडी थांबू, कारण आपल्याला थोडी चहा प्यायची आहे आपला मित्र पुढं. तर थांबू आपल्या मित्राकडे. पाणी काही थंड होई जायले नॉर्मल होता, ही नॉर्मल होता. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. काय झालं म्हणतो तू ना, धंदा पाणी बरं आहे का? किमल सोडी ती नाही का चालू आहे? चांगली नाही बरं ती. गोईनींच्या 5 रुपया मा 10 रुपयाने साखर नाही भेटत, ती बी चांगलं लागत नाही. ₹5 मा फक्त चहा. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत सती मातेच्या मंदिरावर. तर आपण आता मस्त दर्शन घेऊ आणि बाहेरचा एरिया बघू की 2 पटरीच्या याच्यामध्ये मंदिर झालेलं आहे मित्रांनो. पहिले मंदिर होतं, त्याच्यानंतर पटरी पडलेली आहे. तर मित्रांनो, आता मंदिराचे दर्शन घेऊ. तर चला मित्रांनो.
नमस्कार मित्रांनो, आता बाबा आपल्याला इतिहास सांगतील की कसं मंदिर इथं आलं होतं आणि हा जो परिसर आहे इथं रेल्वे पट्टीच्या आतमध्ये हे मंदिर आहे. तर आता बाबांनी ते सर्व सांगतील. तर बाबा, मंदिर कधीपासून आहे इथं? हे मंदिर 4 पिढीपासून मंदिर इथेच होतं. हां, आता हा इकडचा सुरधून भुसावळला हा जुना पट्टा, जुना पट्टा आहे. हा तिकडचा नवा पट्टा, भुसावळून सुरधून हा नवा पट्टा. मग त्यांनी इथे पहिलं दिवशी लावलं ती बंद पडलं, लगेच दुसरं आणलं ती बंद पडलं. शेवट नमस्कार करून पट्टा तिकडच्या बाजूला घेतला. हा. तेव्हापासून माताजी ज्याची ज्याची श्रद्धा, ज्याची ज्याची मनोकामना पूर्ण करते. म्हणजे इथं मंदिर माताजी, जर तू मला जर नोकरी लागली तर मी तुला घंटा चढवायला येईन. हां हां माताजी, माझी जर पलाट घेतली गेली तर मी तुला घंटा चढवायला येईन. माताजी, आमच्या घरी जर तू 2 हाताचा जर केला तर मी तुझ्या दरबारी बाशिंग चढवायला नाही येईन. हां. माताजी, आमच्या घरी जर तू पायनं हालून देशील तर तुझ्या दरबारी मी पायनं घेऊन येईल. म्हणजे सर्वांची इच्छा मनोकामना मनोकामना पूर्ण होते. इथे बामण म्हणणार नाही, इथे तुम्हाला कोणी भविष्य सांगणार नाही, इथे तुम्हाला कोणी ताईत भरून जाणार नाही. आईचे पण फोटो सुद्धा इकत कुठे मिळते, फक्त श्रद्धा मिळते. मंदिर इथे किती नाही? आजी 4 पिढीपासून मंदिर आहे. 4 पिढींपासून. आता रेल्वे पट्टा नाही होता, काही नव्हता? एकच पट्टा होता फक्त. एकच पट्टा होता का? नाही, बरोबर तर बरोबर. गावात 4 बोर केले गावात पंचायत मध्ये. हा. ते कोल्हेकट निघाले. तिच्या नावाने 85,000 गुंठाप्रमाणे 7 गुंठा जागा घेतली. तिथे त्यांनी मागच्या वर्षी बोर केला, तर तिथे फुल पाणी लागलं. हां, पाणी आता सुद्धा ते गाव पाणी पिते. बरोबर. इथे फक्त पहिल्यांदा सुरुवातला पहिले 5 किलोचा भंडारा होता. आता 11 क्विंटलच्या भंडारा. बरोबर. फक्त श्रद्धा इथे का चाल हे करा का ते करा, काही फक्त साठी श्रद्धा भक्ती माताजी. तुमचे नाव काय दादा? मी सुदामा कडू गुरव. हो हो, चालेल चालेल. तर मित्रांनो, इथं जे मंदिर आहे ते इथं 4 पिढींपासून आहे. आणि तेव्हा हा जो रस्ता होता, हा जुना पट्टा. रेल्वे पट्टी, तेव्हा हा होता फक्त. त्याच्यानंतर आता नवा झालेला आहे. आणि दादांनी जे सांगितलं की इथं JCB बंद पडले होते म्हणे 4 वेळेस. हा, 2 वेळा का? 2 वेळा. तर आता जे मंदिर आहे ते मध्ये आहे.